नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर क्लास 5 स्कॉलरशिप इंटेलिजंट टेस्टमध्ये आपण सुरू केलेला आहे चॅप्टर नंबर 1 दॅट इज कॉम्प्रिहेन्शन। तर यामध्ये आपण एक्सरसाइज 1.1 याआधी सॉल्व केलेली आहे। 1.2 सुरू केलेली आहे आपण। क्वेश्चन नंबर 1 to 10 या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण एक्सप्लेन केलेले आहे। जर आपण ते व्हिडिओ मिस केले असाल तर त्याची लिंक आपल्याला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल। तर बघूया क्वेश्चन नंबर 11। ठीक आहे, तर by interchanging the digits of the numbers in the given number series, how many prime numbers will form? तर आपल्याला इथे एक नंबर सिरीज दिली आहे। या नंबर सिरीजचे जर आपण डिजिट्स इंटरचेंज केले आणि नवीन नंबर्स बनवले तर किती प्राइम नंबर्स तयार होतात हे आपल्याला विचारलेलं आहे। तर आपण इथे नंबर्स इंटरचेंज करून बनवूया कोणकोणते नंबर्स तयार होतात। आपल्याला नंबर्स दिले आहेत 31। 31 चे डिजिट जर इंटरचेंज केले तर नंबर बनेल 1313। त्यानंतर आहे 59। 59 चे डिजिट्स इंटरचेंज करूया तर होईल 95। ठीक आहे, त्याच्यानंतर 35 चे डिजिट्स इंटरचेंज केले तर नंबर बनेल 53। त्यानंतर 19 चे डिजिट्स इंटरचेंज केले तर नंबर बनेल 91। नंतर 17 चे डिजिट्स इंटरचेंज करा 71 होईल। 34 चे करा 43 होईल। 16 चे करा 61 होईल। 89 चे करा 98 होईल। 74 चे करा 47 होईल। आता यामध्ये बघा कोणकोणत्या प्राइम नंबर्स आहेत। तर 13 प्राइम नंबर आहे, 95 नाही आहे, 53 प्राइम नंबर आहे, 91 प्राइम नंबर नाही आहे, 71 प्राइम आहे, 43 प्राइम आहे, 61 प्राइम आहे आणि 47 प्राइम आहे। तर कोणकोणत्या किती झाल्या 1 2 3 4 5 6 आपल्याला प्राइम नंबर्स मिळतील। त्यामध्ये कोणता ऑप्शन? ऑप्शन 4 इज करेक्ट आन्सर। नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 12। काय म्हटलेलं आहे इथे? इथे आपल्याला एक नंबर सिरीज दिलेली आहे। क्वेश्चन आहे इन द अबोव सिरीज हाऊ मेनी टाइम्स डज अ डिजिट हॅव द सेम डिजिट इमिजिएटली बिफोर अँड आफ्टर इट। म्हणजे असे किती वेळा झालेला आहे की एका डिजिटच्या आधी आणि एका डिजिटच्या नंतर सेम डिजिट आहे, म्हणजे आधी आणि नंतर। समजा हा आपण एक डिजिट घेतला 5, तर याच्या आधी जो डिजिट आहे तो 5 च्या नंतर सुद्धा तो डिजिट राहील। तर अशा पद्धतीने हे किती वेळा झालेलं आहे हे आपल्याला इथे शोधायचं आहे। तर पहिला डिजिट सोडून द्या, बघा दुसरा डिजिट बघूया 9। 9 च्या आधी 5 आहे, 9 च्या आधी 8 आहे, हे चालणार नाही। 9 घेतलं, आता 8 घ्या, 8 च्या आधी 9 आहे, 8 च्या नंतर 6 आहे, हे पण होणार नाही। नंतर बघा 6 च्या आधी 8 आहे, 6 च्या नंतर 8 आहे, तर हे आपलं होऊ शकते। ठीक आहे, 6 च्या आधी 8, 6 च्या नंतर 8, 6 ला सोडा, आता 8 घ्या, 8 च्या आधी 6 आहे, 8 नंतर 4 आहे, हे नाही चालणार। 4 च्या आधी 8 आहे, 4 च्या नंतर 1 आहे, हे नाही चालणार। नंतर घ्या 1 च्या आधी 4 आहे, 1 च्या नंतर 2 आहे, हे पण नाही चालणार। नंतर 2 घ्या, 2 च्या आधी 1 आहे, 2 च्या नंतर 9 आहे, हे पण नाही चालणार। त्यानंतर बघा 9 च्या आधी 2 आहे, 9 च्या नंतर 2 आहे, तर हे आपल्याला चालेल। त्यानंतर बघा इथे 2 च्या आधी 9 आहे, 2 च्या नंतर 2 आहे, हे नाही चालणार। 2 घेतलं तर 2 च्या आधी इथे 2 आहे, 2 च्या नंतर 5 आहे, 2 च्या आधी 2 आहे पण इथे 2 च्या नंतर 2 नाही आहे, 5 आहे, तर हे पण नाही चालणार। 5 घेतलं, 5 च्या आधी 2, 5 च्या नंतर 6 नाही चालणार। 6 घेतलं, 6 च्या आधी 5 आहे, 6 च्या नंतर 5 आहे, हे चालेल। 5 जर घेतलं, 5 च्या आधी 6 आहे, 5 च्या नंतर 6 आहे, हे चालेल। आता इथे पुन्हा लाईन काढताना या लाईनच्या खाली अशी लाईन काढायची। ठीक आहे, त्यानंतर घ्या 6 च्या आधी 5 आहे, 6 च्या नंतर 5 आहे, तर हे चालेल। इथे वर लाईन काढा, जर आपल्याला इथे जागा नाही येतं, इथे याच्या वर काढा अशी। त्यानंतर घेतला 5 च्या आधी 6 आहे, 5 च्या नंतर 9 आहे, नाही चालणार। नंतर घेतला 9 च्या आधी 5, 9 च्या आधी नंतर 4, हे नाही चालणार। तर किती वेळा झालेलं आहे असं? 1 2 3 4 5 टाइम्स। त्यामध्ये कोणता ऑप्शन? ऑप्शन 4 इज करेक्ट आन्सर। त्यानंतर बघूया क्वेश्चन नंबर 13। काय म्हटलेलं आहे? व्हॉट इज द सम ऑफ द लार्जेस्ट अँड द स्मॉलेस्ट 4 डिजिट नंबर्स फॉर्म्ड बाय यूजिंग ईच ऑफ द डिजिट्स 2 6 वन्स अँड 4 रिपीटेडली। आपल्याला 4 डिजिट नंबर्स बनवायचे आहे। ठीक आहे, लार्जेस्ट 4 डिजिट नंबर आणि स्मॉलेस्ट 4 डिजिट नंबर। यासाठी आपल्याला डिजिट दिले आहेत 2 6 आणि 4। आपल्याला 3 डिजिट दिलेले आहे आणि आपल्याला 4 डिजिट नंबर बनवायचा आहे। यामध्ये तुम्ही 4 ला रिपीट करा असं म्हटलेलं आहे। ठीक आहे, तर जेव्हा आपल्याला लार्जेस्ट नंबर बनवायचे असते तर आपण डिसेंडिंग ऑर्डरने डिजिट्सला लिहितो। तर 2 6 आणि 4 मध्ये आधी लिहूया 6, त्यानंतर लिहूया 4। आता 4 ला आपल्याला रिपीट करावं लागेल, म्हणून पुन्हा एकदा 4 लिहिले आणि शेवटी येईल 2। तर ही झाली ग्रेटेस्ट नंबर। त्यानंतर स्मॉलेस्ट नंबर लिहिताना याला आपण आता उलट्या ऑर्डरने लिहा। तर 2 4 4 6 आणि यांची करायची ॲडिशन।
हे ॲडिशन तुम्ही इथेच करू शकता. 6 + 2 8, 4 + 4 8, 4 + 4 8 आणि 6 + 2 8 म्हणजे 4 टाइम्स 8 आलेला आहे. तर कोणता ऑप्शन? ऑप्शन 4 इज करेक्ट आन्सर. नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 14. इथे एक आपल्याला नंबर सिरीज दिलेली आहे. या नंबर सिरीजवरून क्वेश्चन विचारलेला आहे. इन द अबोव सिरीज हाऊ मेनी टाइम्स इज द डिजिट 4 ॲडजेसंट टू 1 बट नॉट 2. म्हणजे काय म्हटलेलं आहे, 4ला ॲडजेसंट 1 पाहिजे पण 4ला ॲडजेसंट 2 नको. जसं 4 1 चालेल पण इथे 4च्या आधी 2 नको आहे आपल्याला, ठीक आहे. किंवा 1 4 चालेल, 4ला 1 ॲडजेसंट लेफ्टला सुद्धा लावू शकतो किंवा राईटला सुद्धा लावू शकतो. मग पण इथे 4ला लागून इथे आधी 2 नाही पाहिजे किंवा इथे 4च्या नंतर इथे 2 नाही पाहिजे, ठीक आहे. आता इथे जर बघितलं तर 4ला लागून इथे ॲडजेसंट 1 आहे पण इथे 4ला ॲडजेसंट 2 पण आहे, तर हे चालणार नाही. त्यानंतर बघा 1 आणि 4 कुठे आहे? इथे आहे. 4ला ॲडजेसंट 1 आहे पण इथे 4ला ॲडजेसंट 2 सुद्धा आहे, हे असं नाही चालणार. इथे बघा 4ला ॲडजेसंट 1 आहे आणि इथं 4ला ॲडजेसंट 1 आहे, तर हे चालेल कारण 4ला लागून इथे 2 नाही आहे, ते 1 टाईम चालेल इथे. इथे जर बघितलं तर 4ला ॲडजेसंट 1 आहे पण या 4ला ॲडजेसंट इथे पुन्हा 4 आहे म्हणजे 2 नाही आहे, म्हणजे हे चालेल. तर असं किती वेळा झालेलं इथे? 2 टाइम्स. म्हणजे कोणतं ऑप्शन? ऑप्शन 3 इज करेक्ट आन्सर. नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 14. 15 बघूया आता. 15मध्ये काय म्हटलेलं आहे, इथे रोमन न्यूमेरलची एक आपल्याला सिरीज दिलेली आहे. क्वेश्चन म्हटलेला आहे इन द अबव सिरीज ऑफ रोमन नंबर्स हाऊ मेनी टाइम्स इज द सम ऑफ ॲडजेसंट टू नंबर्स फाउंड टू बी 10. म्हणजे किती वेळा असं झालेलं आहे की ॲडजेसंट नंबरची ॲडिशन 10 आलेली आहे. मग इथे आपल्याला ॲडिशन करावं लागेल. बघा इथे व्ही आणि इथे आय एक्स आहे, हे 5 आणि 9, 5 + 9 14 होते, यांची ॲडिशन नाही आहे. मग आता आय एक्स आणि आय घ्या. आय एक्स म्हणजे 9, आय म्हणजे 1, यांची ॲडिशन 10 येते, याला असं अंडरलाईन करून घ्या. मग असं चेक करत राहायचं आपल्याला. इथे 7 आणि 1 8 नाही होत, 7 आणि 3 10 होतात, याला लाईन करा. 3 + 2 5 होते, नाही चालणार. इथे 8 आणि हे 2 10, 8 + 2 10 होते. इथे 8 आहे, इथे 6 आहे, 8 + 6 14 होते, हे नाही चालणार. इथे 6 आहे, हे 4 आहे, 6 + 4 10 हे चालते. त्यानंतर इथे 4 आहे, इथे 10 आहे, 4 + 10 15 होतं, हे नाही चालणार. 10 + 1 11 नाही चालणार. 1 + 8 नाही चालणार. 8 + 2 10 होतात, हे चालेल. त्यानंतर 2 + 9 11 होतात, हे नाही चालणार. 9 + 3 12 होतात, नाही चालणार. 3 + 7 10 होते, हे चालेल. किती वेळ झालेला आहे? 1 2 3 4 5 6 10. तर कोणता ऑप्शन? ऑप्शन 3 इज करेक्ट आन्सर. नेक्स्ट बघूया आपण क्वेश्चन नंबर 16. क्वेश्चन नंबर 16 मध्ये काय दिलेलं आहे बघा, एक नंबर सिरीज दिलेली आहे. क्वेश्चन काय म्हटलेला आहे, मेक 2 सिरीज ऑफ अल्टरनेट नंबर्स फ्रॉम द अबव सिरीज. या एक सिरीजपासून आपल्याला 2 सिरीज बनवायच्या आहे, म्हणजे अल्टरनेट नंबरच्या. अल्टरनेट नंबर म्हणजे जसं आता पहिली नंबर 9 आहे, 9 घेतली, त्यानंतर एक नंबर सोडून द्यायची, मग 2 घेतली. 2 नंतर एक नंबर सोडा, मग 3 घेतली. 3 नंतर एक नंबर सोडा, 8 घेतली. 8 नंतर एक नंबर सोडा, 7 घेतली. आता 7 नंतर एक नंबर सोडली तर पुन्हा नंबर नाही आहे, म्हणजे ही झाली आपली एक सिरीज. आणि मग राहिलेल्या ज्या नंबर्स आहेत त्यांना आपण अंडरलाईन करूया. 5 6 0 1 आणि 4 ही झाली दुसरी सिरीज. आता यांची क्वेश्चन काय म्हटलेला आहे, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन द सम ऑफ नंबर्स इन ईच ऑफ दीज सिरीज. तर आपल्याला इथे जे सिरीज दिलेले आहे, 2 सिरीज तयार झाल्या. एक आपली ही पूल करून केलेली आणि दुसरी अंडरलाईनवाली. या 2 सिरीजमध्ये जे नंबर्स आलेले आहेत त्या प्रत्येक सिरीजच्या नंबरची ॲडिशन करा आणि त्यांची मग सबट्रॅक्शन करा. आता बघा या सिरीजमध्ये 9 + 2 11, 11 + 3 14, 14 + 8 22, 22 + 7 29. तर ॲडिशन आली आपली एकाची 29. दुसऱ्याची बघा 5 + 6 11 + 0 11 + 1 12 + 4 16. आता आपल्याला 29 - 16 करावं लागेल. 9 - 6 3 2 - 1 1. हे आपण इच्छा इथे करू शकता. त्याचे आन्सर आलेला 13. तो ऑप्शन 2 इज करेक्ट आन्सर. नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 17. इन द सिरीज बिलो हाऊ मेनी टाइम्स इज द सम ऑफ 2 ॲडजेसंट डिजिट्स इज अ स्क्वेअर नंबर. ॲडजेसंट डिजिट म्हणजे एकाला लागून दुसरं, जसं 9ला 6 ॲडजेसंट आहे, 6ला 2 ॲडजेसंट आहे, 2ला 7 ॲडजेसंट आहे, 7ला 3 ॲडजेसंट आहे, अशा प्रकारे. तर असं कितीदा झालेलं आहे की 2 ॲडजेसंट डिजिटची जर आपण ॲडिशन केली तर आपल्याला स्क्वेअर नंबर मिळतो. स्क्वेअर नंबर कोणते आहे आपल्याला, जसं 1 आहे स्क्वेअर नंबर, 2चा स्क्वेअर 4 आहे, 3चा स्क्वेअर 9 आहे, 4चा स्क्वेअर 16 आहे, डॉट डॉट डॉट.
अशा पद्धतीनं आपल्या स्क्वेअर नंबर्स आहे. मग आता इथे आपण ॲडिशन करूया. 9 + 6 15 होते. 15 स्क्वेअर नाही आहे कुणाचा. 6 + 2 8 होते. 8 पण स्क्वेअर नाही आहे. 2 + 3 9 होते. तर 2 + 7 9 होते. 9 हा 3चा स्क्वेअर आहे म्हणून आणि 2 आणि 7ला इथे अंडरलाईन करा. नंतर 7 + 3 10 होते. नाही आहे. 3 + 1 4 होते. 4 स्क्वेअर आहेत. याला अंडरलाईन करूया. 1 + 0 1 होते. 1 हा 1चा स्क्वेअर आहे. मग याला पुन्हा अंडरलाईन करू. तर कसं करायचं, या अंडरलाईनच्या खाली अशी अंडरलाईन करा. 0 + 4 4 होते. 4 हा 2चा स्क्वेअर आहे. मग याला अंडरलाईन करू. तर ही अंडरलाईन अशी खाली करायची किंवा मग वर करू शकता. 4 + 1 5 स्क्वेअर नाही आहे. 1 + 6 7 7 कोणाचा स्क्वेअर नाही आहे. 6 + 3 9 होते. हा 9 स्क्वेअर आहे 3चा, अंडरलाईन केलं. 3 + 9 12 होते. स्क्वेअर नाही आहे. 9 + 7 16 होते. 16 हा 4चा स्क्वेअर आहे म्हणून याला अंडरलाईन करू. 7 + 2 9 होते. 9 हा 3चा स्क्वेअर आहे म्हणून त्याला अंडरलाईन करू. ही अंडरलाईन इथे अशी खाली करूया. 2 + 8 10 होते. नाही आहे. 8 + 7 15 नाही आहे. 7 + 9 16 हा स्क्वेअर आहे म्हणून याला अंडरलाईन करूया. 9 + 1 10 स्क्वेअर नाही आहे. 1 + 3 4 होते. हा स्क्वेअर आहे 2चा म्हणून याला अंडरलाईन करू. 3 + 6 9 होते. हा 3चा स्क्वेअर आहे म्हणून याला अंडरलाईन करूया ते खाली. 6 + 5 11 नाही आहे. 5 + 3 8 नाही आहे. 3 + 4 7 नाही आहे. 4 + 5 9 स्क्वेअर आहे म्हणून याला अंडरलाईन करू. किती अंडरलाईन झाल्या बघा इथे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11. यामधील ऑप्शन नंबर 3 इज करेक्ट ऑप्शन. त्यानंतर बघूया आपण क्वेश्चन नंबर 18. इथे पुन्हा एक नंबर सिरीज दिलेली आहे. काय म्हटलं आहे, इन द अबोव सिरीज व्हॉट इज द प्लेस ऑफ द नंबर विच इंडिकेट द सम ऑफ द नंबर्स 3rd फ्रॉम लेफ्ट अँड 6th फ्रॉम राईट. क्वेश्चन पुन्हा समजून घेऊया की या नंबर सिरीजमध्ये व्हॉट इज द प्लेस ऑफ द नंबर, नंबरची प्लेस कोणती आहे. विच इंडिकेट्स की जी इंडिकेट करते, काय इंडिकेट करते, द सम ऑफ द नंबर्स 3rd फ्रॉम द लेफ्ट, लेफ्टकडून 3rd नंबर घ्यायचे आपल्याला. तर लेफ्टकडून 3rd नंबर आपली 9 आहे. अँड 6th फ्रॉम राईट, राईटकडून 6 नंबर घ्या. राईटकडून फर्स्ट 4 आहे. सेकंड 3rd 4th 5th आणि 6th नंबर 5 आहे. ठीक आहे. काय म्हटलेलं आपल्याला, या दोघांची सम करा. 9 + 5 किती होतात, 9 + 5 14 होतात. तर पुन्हा क्वेश्चन समजून घेऊया इथे. व्हॉट इज द प्लेस ऑफ द नंबर विच इंडिकेट द सम ऑफ द नंबर्स 3rd फ्रॉम लेफ्ट, 3rd फ्रॉम लेफ्ट 1 2 3 2 येते. 3rd फ्रॉम लेफ्ट 2 आहे आणि 6th फ्रॉम राईट 1 2 3 4 5 6 म्हणजे 5 आहे. या दोघांची सम करा म्हणजे 2ची आणि 5ची सम करा. 2 + 5 7 होते. या सिरीजमध्ये 7 इथे आहे. या 7चा नंबर कोणता आहे म्हणते. जर लेफ्टकडून बघितलं तर 1 2 3 4 5 6 7 8, लेफ्टकडून 8th नंबर आहे. इथे आहे का, 8th नाही आलेला आहे. मग राईटकडून बघायचं 1 2 3, राईटकडून 3rd आहे. 3rd फ्रॉम राईट हँड म्हणजे ऑप्शन नंबर 3 इज करेक्ट आन्सर. नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 19. पुन्हा एक नंबर सिरीज दिलेली आहे. विच डिजिट ऑकर मोस्ट ऑफ द टाइम्स इन द सिरीज अबोव. आता कोणता डिजिट सगळ्यात जास्त टाइम्स आलेला आहे म्हणते. मग अशा प्रश्नाच्या वेळेस तुम्ही डायरेक्ट ऑप्शनचा यूज करायचा. पहिला ऑप्शन 1 आहे. आता 1 बघा इथे किती आलेला आहे, 1 2 3 4 टाइम्स. 1 आलेला 4 टाइम्स म्हणून त्याच्याखाली इथे 4 लिहून घ्या. 0 बघा किती टाइम्स आलेला आहे, 1 2 3, 0 3 टाइम्स आलेला आहे. हा ऑप्शन आपला 2 राहणार नाही. 3 बघा 1 2 3 4 5, 3 आलेला आहे 5 टाइम्स, त्याच्याखाली 5 लिहा. नंतर 2 बघा किती टाइम्स आलेला आहे, 1 2 टाइम्स आलेला आहे. तर कोणता डिजिट हा मॅक्सिमम टाइम्स आलेला आहे तर 3 हा 5 टाइम्स आलेला आहे म्हणजे ऑप्शन 3 इज करेक्ट आन्सर. आणि नेक्स्ट बघूया यामधला क्वेश्चन नंबर 20, या व्हिडिओचा शेवटचा क्वेश्चन. याच्यानंतरचे क्वेश्चन्स आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया. क्वेश्चन नंबर 20मध्ये काय म्हटलेलं आहे इथे, एक नंबर सिरीज दिलेली आहे. इन द अबोव सिरीज हाऊ मेनी नंबर्स हॅव द सम ऑफ डिजिट्स ट्रँग्युलर नंबर. या सिरीजमध्ये किती म्हणजे जे नंबर दिलेले आहे त्या प्रत्येक नंबरमधली डिजिटची ॲडिशन करा. ॲडिशन केल्यावर जे ॲन्सर येईल ते ट्रँग्युलर नंबर असायला पाहिजे. तर असं कितीदा झालेलं आहे. आता तुम्ही काय कराल की या डिजिटची ॲडिशन करून त्याच्याखालीच त्याचा ॲन्सर लिहत चला. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला ते वेगळं लिहून तुमचा वेळ वाया जाईल, त्यापेक्षा तिथच्या तिथंच तुम्ही ते करू शकता.
ते बघा 3 + 7 10 होते, तर मग त्याच्याखाली असं 10 लिहा. त्यानंतर 4 + 3 7 होते, त्याच्याखाली 7 लिहा. 5 + 9 14, त्याच्याखाली इथं 14 लिहा. 9 + 6 15, इथे खाली 15 लिहा. 2 + 4 6 होते, इथे 6 लिहिले. 7 + 9 16, 16 लिहा. 1 + 2 3, 1 + 0 1. 8 + 3 11, इथे 11 लिहूया. 5 + 3 8. आता हे जे आपल्याला नवीन नंबर मिळालेले आहे, यामध्ये किती नंबर ट्रँग्युलर नंबर्स आहेत ते आपल्याला शोधायचं आहे. मग यासाठी आपल्याला ट्रँग्युलर नंबर पाहिजे. ट्रँग्युलर नंबर कसे आहे? पहिली 1 आहे. 1 मध्ये 2 ॲड करा तर 3 होते. 3 मध्ये 3 ॲड केले तर 6 होते. येथे एक एक नंबर वाढवत जायचे. इथे 1 मध्ये 2 ॲड केले, इथं 3 ॲड केले. आता 4 ॲड करूया. 6 + 4 10. आता 5 ॲड करा 15. आता 6 ॲड करा 21. 7 ॲड करा 28. 8 ॲड करा 36. अशा ह्या आपल्याला ट्रँग्युलर नंबर्स मिळतात. आता इथे बघा आपल्याला आन्सर्स 10 ट्रँग्युलर नंबर आहे. ठीक आहे, याला टिक करा. 7 आहे का? नाही आहे. 14 नाही आहे. 15 ट्रँग्युलर नंबर आहे, याला टिक करा. 6 आहे का इथे? हो, 6 ट्रँग्युलर नंबर आहे. त्यानंतर 16 आहे का? 16 ट्रँग्युलर नंबर नाही आहे. 3 आहे, याला टिक करा. 1 ट्रँग्युलर नंबर आहे. 11 नाही आहे आणि 8सुद्धा नाही आहे. किती झालेलं आहे? 1 2 3 4 5. 5 टाइम्स आलेला आहे. तर कोणतं ऑप्शन? ऑप्शन 2 इज करेक्ट आन्सर. इथे आता 5च क्वेश्चन राहिलेले आपले, ते पण बघून घेऊया. क्वेश्चन नंबर 21 मध्ये एक आपल्याला पुन्हा नंबर सिरीज दिलेली आहे. क्वेश्चन काय म्हटलेलं आहे इथे? इन द अबव सिरीज व्हॉट इज द सम ऑफ द स्क्वेअर ऑफ द नंबर्स 8 फ्रॉम द राईट एंड अँड 5 फ्रॉम लेफ्ट एंड. या नंबर सिरीजमध्ये आपल्याला सम काढायची आहे. सम म्हणजे ॲडिशन करायची आहे. कोणाची? स्क्वेअर ऑफ द नंबर्स, नंबरची स्क्वेअर. पण कोणत्या नंबर? 8 फ्रॉम द राईट एंड. राईट एंड कडून 8 नंबर, राईट एंड कडून 8 नंबर काउंट करा. 1 2 3 4 5 6 7 8, म्हणजे 7 येतो. आता 7चा स्क्वेअर किती होतो? 49. तो आपण इथे लिहून घेऊया. प्लस 5 फ्रॉम लेफ्ट एंड. लेफ्ट हँड कडून 5th नंबर पहा. लेफ्ट हँड कडून 1 2 3 4 5, 4 येतो. आता 4चा स्क्वेअर करा 16. आता या दोघांची ॲडिशन किती येते ते आपल्याला विचारलं आहे. 9 + 6 15 जा 5, कॅरी 1. 4 + 2 6. ॲडिशन आली 65. तर कोणतं ऑप्शन? ऑप्शन 4 इज करेक्ट ऑप्शन. नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 22. पुन्हा एक नंबर सिरीज आहे. क्वेश्चन म्हटलं आहे इन द गिवन नंबर सिरीज व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन द स्क्वेअर. आता जसं आपण स्क्वेअरची सम केली होती, आता स्क्वेअरचा डिफरन्स करायचा म्हणजे सबट्रॅक्शन करायचे. पण कोणत्या नंबर? 6 फ्रॉम लेफ्ट एंड. लेफ्टकडून 6 नंबर. लेफ्टकडून 6 बघा. 1 2 3 4 5 6, 5 येतो. 5चा स्क्वेअर करा 25 आला. 7 फ्रॉम राईट साईड. राईटकडून 7th नंबर. 1 2 3 4 5 6 7, 3 येतो. 3चा स्क्वेअर करा 9. आता 25 - 9 जर केलं तर तुम्हाला आन्सर येते 16. तर कोणतं ऑप्शन? ऑप्शन 4 इज करेक्ट आन्सर. याच्यात तुम्हाला असंही विचारू शकते. आता 16 आले ना, तर तुम्हाला म्हटलं की यामध्ये 16 हा ज्याचा स्क्वेअर आहे तो नंबर कोणत्या नंबरवर आहे? आता 16 4चा स्क्वेअर आहे. 4 इथे येतो. मग ते आपल्याला सांगता येईल आलं पाहिजे. लेफ्टकडून किंवा राईटकडून असा ऑप्शन तिथे राहू शकतो. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 23 बघूया. काय म्हटलेलं आहे इथे? नंबर सिरीज दिलेली आहे. इन द अबव सिरीज व्हॉट इज द सम ऑफ ग्रेटेस्ट डिजिट ॲट द इवन प्लेस. इवन प्लेसचा ग्रेटेस्ट डिजिट. यासाठी तुम्हाला इवन प्लेसेस माहीत पाहिजे. इवन प्लेसेसमध्ये जसं आपण 11ची टेस्ट जेव्हा शिकतो तेव्हा आपण सम ऑफ इवन प्लेसेस मायनस सम ऑफ ऑड प्लेसेसचं डिजिट करतो. इवन प्लेसेस म्हणजे 2nd प्लेस, 4th प्लेस, 6th प्लेस, 8th प्लेस. आणि ऑड प्लेसेस म्हणजे 1st प्लेस, 3rd प्लेस, 5th प्लेस, 7th प्लेस, 9th प्लेस, या राहतात ऑड प्लेसेस. आता इथे बघा इवन प्लेसेस कोणते राहील? 2nd, 4th, 6th आणि 8 हे झाल्या इवन प्लेसेस. आणि राहिलेल्या ऑड प्लेसेस. आता इवन प्लेसेस क्वेश्चन काय म्हटलं? व्हॉट इज द सम ऑफ द ग्रेटेस्ट डिजिट ॲट इवन प्लेसेस. म्हणजे ग्रेटेस्ट डिजिट कोणा इवन प्लेसेसमधला 9 आहे. मग आपण घेतला 9. आणि स्मॉलेस्ट डिजिट ॲट ऑड प्लेसेस. ऑड प्लेसेस कोणते आहे इथे? 7 2 5 0 आणि 6. या ऑड प्लेसेसचे डिजिट आहे. तर यामध्ये स्मॉलेस्ट डिजिट 0 आहे. मग 9 मध्ये 0 ॲड करा तर आन्सर आलं 9. म्हणजे ऑप्शन नंबर 4 इज करेक्ट ऑप्शन. नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर
24. काय म्हटलेलं आहे? इन द गिवन सिरीज हाऊ मेनी टाइम्स इव्हन नंबर इज प्रिसिडेड बाय ऑड नंबर. इव्हन नंबर प्रिसिडेड बाय ऑड नंबर म्हणजे ऑड नंबर राहील आणि ऑड नंबरच्या आधी इव्हन नंबर राहील, म्हणजे इव्हन ऑड हा सिक्वेन्स राहील. समोर काय म्हटलं आहे? अँड इज इमिजिएटली फॉलोड बाय अन इव्हन नंबर. ऑडच्या आधी इव्हन आणि या इव्हनला पुन्हा इव्हन फॉलो करत आहे, म्हणजे सिक्वेन्स आपला काय झालेला आहे? इव्हन इव्हन ऑड. या सिरीजमध्ये इव्हन इव्हन ऑड किती टाइम झालेला आहे ते आपल्याला शोधायचं आहे. तर पहिल्या नंबरपासून बघूया. 7 तर ऑड आहे, हे चालणार नाही. ही इव्हन आहे, ऑड आहे, इव्हन आहे. आपल्याला इव्हन इव्हन ऑड पाहिजे, हे नाही चालणार. आता 3 पासून बघूया. ऑड आहे, हे नाही चालणार. 2 इव्हन आहे, इव्हन ऑड इव्हन आहे, हे नाही चालणार. 5 ऑड आहे, हे सोडून द्या. 6 इव्हन आहे, 4 इव्हन आहे, 2 इव्हन आहे, हे पण नाही चालणार. नंतर बघा 2 8 7 इव्हन इव्हन ऑड, 2 8 7 चालेल. ठीक आहे. नंतर 8 7 2 नाही चालणार. 7 2 3 नाही चालणार. 2 3 6 नाही चालणार. 3 6 8 नाही चालणार. 6 8 नाही चालेल. इव्हन इव्हन ऑड 8 9 4 नाही, 9 4 6 हे पण नाही. किती टाइम झालेला आहे? 2 टाइम्स. सो ऑप्शन फर्स्ट इज करेक्ट आन्सर. आणि यामधला आपण लास्ट क्वेश्चन बघूया. क्वेश्चन नंबर 25. इथे आपल्याला नंबर सिरीज दिलेली आहे. इन द अबो सिरीज हाऊ मेनी नंबर्स आर क्यूब्स ऑफ प्राईम नंबर. प्राईम नंबरचे क्यूब्स कोणकोणते आहेत हे विचारलं आहे. यासाठी तुम्हाला 10पर्यंतचे क्यूब माहीत पाहिजे. सगळ्यात आधी प्राईम नंबर बघा 2 आहे. 2चा क्यूब 8 होतो. 8 आहे का? इथे आहे, अंडरलाईन करा. त्यानंतर 3 घ्या. 3चा क्यूब, 3सुद्धा प्राईम नंबर आहे. 3चा क्यूब 27 येतो. आहे का? आहे, याला अंडरलाईन करा. त्यानंतर प्राईम नंबर कोणती आहे? 5. 5चा क्यूब करा, 125 येतं. आहे का? इथे आहे, अंडरलाईन करा. 5च्या नंतरचा इव्हन प्राईम नंबर आहे 7. 7चा क्यूब करा. तर क्यूब ऑफ 7 करूया. 7चा स्क्वेअर आपल्याला माहीत आहे 49 आहे. मग 49ला पुन्हा 7ने मल्टिप्लाय केलं तर आपल्याला क्यूब मिळेल. ठीक आहे. 7 9 जा 63, कॅरी 6, 7 4 जा 28, 28 आणि 6 34, 343 झाले. इथे 343 आहे, याला अंडरलाईन करा. आता 7च्या नंतरची जी प्राईम नंबर आहे ती आहे 11. आता आपल्याला माहीत आहे 11चा स्क्वेअर 121 होतो. 121ला जर तुम्ही 11ने मल्टिप्लाय केलं तर 1000च्या वर जाईल, जे इथे नाही आहे. म्हणजे आपल्याला इथे 4 क्यूब नंबर मिळालेले आहे. 1 2 3 आणि 4 हे 4ही क्यूब नंबर ह्या आहेत प्राईम नंबरच्या क्यूब. मग यामधील कोणता ऑप्शन? ऑप्शन नंबर 4 इज करेक्ट आन्सर.